आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी उठ. स्वानंदी, स्वानंदी. कोण आहे? घाबरू नकोस. तू सांगितलेल्या पत्त्यावर आपण पोहोचलो म्हणून तुला उठवत होते. बर, हेच आहे का ते हॉस्टेल? हो ताई, थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात? एवढ्या अपरात्री एखादी मुलगी संकटात दिसली तर कोणी मदत करेल. एखादी मुलगी संकटात असली ना की तिला मदत करणारे कमी आणि गैरफायदा घेणारे जास्त असतात. पण तुम्ही थांबलात, मला मदत केली, त्यासाठी खरंच थँक्यू बरं का. अगं माझं सोड, पण मला सांग, एवढ्या अपरात्री आणि तेही एकटीच हायवेच्या कडेला, नेमकं झालं काय होतं? तुझ्या पोटात मूल वाढतंय, तू प्रेग्नंट आहेस. बस चुकली होती माझी. आणि मग हे कसं लागलं तुला? पाय घसरला होता. अच्छा, बरं झालं मी भेटले तुला, नाहीतर हायवेवर असं रात्री अपरात्री एकटीनेच सेफ नाहीये. आणि तू इतकी दमली होतीस ना की गाडीत बसल्या बसल्यास तुला गाढ झोप लागली. बर, काळजी घे. आणि हो, या हॉस्टेलमध्ये आहे ना तुझ्या ओळखीचं कोणी? हो. बर, जा मग नीट. आणि काळजी घे, आराम कर. ठीक आहे? चल रे. तू सांभाळून. या जगात चांगलेपणाचा मुखवटा घालून बरेच नराधम वावरतात, पण बाईच्या जातीला त्या मुखवट्या मागचा नराधम ओळखता आला पाहिजे. सोबत कितीही चांगली असली ना तरी मुलीच्या जातीने रात्री बेरात्री बाहेर राहणं सेफ नाहीये. कोणत्या शब्दात सांगू मी वॉर्डन मॅडमला की मी त्यांच्या आशा अपेक्षा सगळ्या खोट्या ठरवल्यात? तुम्ही माझ्या आयुष्यात एक महत्वाची जागा घेतली होती. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तर मला तुमच्या सोबत राहावं असं वाटतं.
सरपंच ऐका हो, ऐकून घे मणी साहेब, ऐकून घ्या. हे नका, हे नका. मणी साहेब, इस्तव आहे, इस्तव अशी मस्ती नाही. तुला काय वाटलं तू सांगणार नाही तर मला कळणार नाही? ही अफवा तूच पसरवली ना? अहो ते अफवा नाहीच आहे, ऐकून तर घ्या ना. मी सांगतो थांब. चल बोल. सांग चल. मी तुमचा गुन्हेगार आहे, गुन्हेगार आहे मी तुमचा. हात जोडून माफी मागतो. तुम्ही मागाशी असं तावात आले, नेमका काय मॅटर घडला हे मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तुम्ही मनापासून सांगा. ही वांगाळ बातमी कोणत्या तोंडानं सांगणार होतो मी तुम्हाला सांगतो मनी साहेब, जीव होता बरं माझा स्वानंदीवर. आईची आण घेऊन सांगतो लगीन करणार होतो, थाटात ठेवली असती. आणि ही पडली सुपरफास्ट एक्सप्रेस, हट्टानं गाव सोडलं, पार मुंबईला गेली. मी काही बोललो नाही बरं, नाही दमानं घेतलं. आपला स्वभावच नाही तो, लोडच नाही दिला कोणाला. म्हटलं करू दे, तरुण रक्त आहे, हवं ते करू दे. पण ही असं शेण खाऊन गावाला येईल हे वाटलं नव्हतं. सरपंच डॉक्टरांनी अख्ख्या गावासमोर सांगितलंय, कन्फर्म आहे. असाच शॉक मला बी लागला होता. अख्खी बॉडी थरथरायला लागली. काय सांगू तुम्हाला. मला माहितीये तुमची लय जवळची मैत्रीण आहे ती, पण तुमची मैत्रीण अशी वांगाळ वागली ना, बिन बापाचं पोर पोटात घेऊन अख्ख्या गावभर हिंडती. अख्खा गाव अभद्र केलं तिने. काय नाही हो, खाली मुंडी पाता धोंडी निघाली. माझ्यासारखं तुम्हाला बी फसवलं. तुम्ही जीव लावला होता ना तिला, तुमच्या डोळ्यात दिसते. माझ्या नजरेतनं काही चुकत नाही बरं. अहो मनी साहेब, कलयुग म्हणतात ते हेच. तुम्ही इतका मनापासून जीव लावला तिला. तिच्या बहिणीच्या लग्नात घरातलं कार्य असल्यासारखे राब 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 राबले, आणि कशी वागली हो तुमच्या संग. नाही मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण सत्य नेहमी कडू असतं बरं, आणि ते पचवावं लागतं. नाही पर्यायच नाही ना, आम्ही बी पचवलंय, इलाजच नाही. मनी साहेब, मनी साहेब, ए बाई चल उठ. ही काय झोपायची जागा आहे? चल उठ, घरी जा. काय नाव काय तुझं? माझं नाव हा मामला काय सरळ दिसत नाहीये, काहीतरी नशा बिशा केलेला दिसतोय. त्याशिवाय काय एवढ्या रात्री इकडे बसलेली असती? तिला धड बोलताही येत नाहीये, नाव पण सांगता येत नाहीये. ए उभी राहा. ए सांगितलेलं कळत नाही काय? काय बोलताय साहेब? उभी राहा. बघितलं का, काहीतरी नशा पाणी गेलेला दिसतोय. मला तर ड्रग्सचा पण संशय येतोय.
ही जमात लय सोकावलाय आजकाल. हिला ना चौकीतच नेलं पाहिजे चौकशीला. एक काम कर, चौकीत फोन कर आणि लेडी कॉन्स्टेबलला बोलवून घे. अहो दादा, अहो अहो असं नका ना करू. एक मिनिट. काय चाललंय इथे? स्वानंदी, तू? मॅडम, हे तू तू इथे काय करते? हे सगळं काय ही अवस्था? काय नाही हो. नशा पाणी गेलाय, चौकीत घेऊन चाललोय. काय बोलताय तुम्ही? रात्री बेरात्री बेवारशी सारख्या सापडणाऱ्या मुलीला मदत करणं तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही पोलीस चौकीत घेऊन चालले? हो बाई, तुम्ही कोण? आम्हाला आमचं काम करू द्या. कायद्याच्या मध्ये यायचं काम नाही. तुम्ही ओळखता का हिला? ती अशा अवस्थेत सापडले, तिला चौकीत न्यावंच लागेल. कळतंय मला, पण एखाद्याला आधार देण्यासाठी तिच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ओळख द्यायची गरज नाहीये. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते. मी हिला ओळखते. ही माझ्या हॉस्टेलमध्ये राहते आणि हीच नाही, हिच्यासारख्या अनेक मुली माझ्या हॉस्टेलमध्ये राहतात ज्या मला माझ्या मुलीसारख्या आहेत आणि त्यांच्याविषयी कोणी अपशब्द काढलेला मी सहन करणार नाही. हो बाई, मग तुमची हॉस्टेल मधली मुलगी ही रात्री अशी बेवारशासारखी रस्त्यावर का बसले? ती आम्हाला अशा अवस्थेत सापडलंय, तिला चौकीत न्यावंच लागणार चौकशीसाठी. अशा अवस्थेत? अशा अवस्थेत म्हणजे? हो बाई, शेमडं पोर पण सांगेल नशेत आहे ती. नीट बघा तिच्याकडे. हिने नशा केली असं वाटतं तुम्हाला? तिच्या जखमा दिसत नाही, तिचा त्रास कळत नाही तुम्हाला? एखाद्याला चक्कर आली, ती पडली, तिला त्रास झाला, याचा अर्थ असा नाही की तिने नशा केली आहे. आय एम सॉरी, तुम्ही निघा. हिची जबाबदारी मी घेते. मी या हॉस्टेलची वॉर्डन आहे. ही माझी जबाबदारी आहे. या आता. ठीक आहे. आणि हो, पुन्हा जर का कुणी अडचणीत सापडलेली भेटली ना, ते तिला बेड्या घालण्याच्या ऐवजी तिच्याशी जरा माणुसकीने वागा. प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार असते असं नाहीये. कधी कधी परिस्थितीने नडलेली पण असते. सॉरी, पण तुम्ही निघा. स्वानंद, हे सगळं काय आहे? काय अशी अवस्था करून आलीस? हे सगळं कुठे लागलं तुला? कसं? मॅडम, चल आज चल, नंतर बोलूया. चल आधी आज चल. मॅडम, अहो शांत बस. बस बस, आरामशीर आरामशीर. मॅडम, मी इथे. शांत हो. काही सांगायची गरज नाहीये. तुझ्याकडे बघून मला कळतंय की तू भयानक अवस्थेत ना आलीस. मी समजू शकते की तुझी अवस्था बहिणीच्या लग्नाच्या दिवशी तू आलीस. हे शहर सोडून गेली होतीस ना कायमचं, आणि त्याच शहरात परत आलीस, ते सुद्धा काही सामान न घेता घातल्या कपड्यांनीशी. आता कसलाही विचार करू नकोस. आता झोप शांत. सावकाश. मी तुझ्यासाठी फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन येते. मॅडम, माझ्यासोबत काय घडलंय
हे जर सत्य मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही इथे मला नाही ठेवणार. त्यापेक्षा मीच जाते. कुठे जाणार आहेस? तुझ्याकडे दुसरी जागा आहे या शहरात राहायला? नाहीये. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि मी तुला इथून काढणार सुद्धा नाही. सत्य कळल्यानंतर सुद्धा नाही. आय प्रॉमिस. आराम कर. मी तुझ्यासाठी एक ड्रेस सुद्धा घेऊन येते. मॅडम थँक्यू. मॉम, मणीला पाहिलंस तू? नाही बाई, मी कशाला त्याची खबरबाट ठेवू. असेल तिथे आउट हाऊस मध्ये. नाही ना आउट हाऊस मध्ये, तिकडूनच आलोय मी. कुठे गेला असेल? आता तो कुठे जातो काय करतो हे मी बघत बसणार आहे का? हे बघ सुजित, मला मान्य आहे तू त्याला भावासारखं करतोस, मित्रासारखं वागवतोस, पण शेवटी कितीही झालं तरी तो या घरचा आश्रित नोकरच आहे. आपण आपला आप राखून वागावं. मग कितीदा सांगायचं रे तुला? चल ना यार मॉम, सुरू नको आता करूस तू परत तुझी टेप. एक तर काल ऑफिसला पण आला नाहीये तो, कुठं गेला कळत नाहीये. अरे अगं बाई, आत्ता आठवलं मला. साहेब म्हणत होते मणीला काहीतरी कुठच्या तरी पार्टीच्या कामासाठी नाशिकला पाठवायचं होतं. तिथे गेला असेल. तिथे पण नाही गेलाय तो, प्रकाशला पाठवायला लागलं. कुठे गेला यार हा? बघितलंस, या डॅडीनी नोकराला डोक्यावर बसवलंय. आता सांगितलं कामासाठी नाशिकला जायचं तर जायचं ना, गेला नाही म्हणजे काय? वरती हा न सांगता गायब. सुजित, मी तुला सांगते, डॅडींच्या बिझनेस मध्ये लक्ष घाल. मणीला ते सख्ख्या मुलासारखं वागवतात. मला आवडत नाही. अरे उद्या तुला बाजूला करून त्यांनी त्यांची पॉवर सगळी त्याला दिली म्हणजे? मॉम चिल. तुझ्याशी कधी बोलायला तुझी टेप सुरूच असते नेहमी. बरं इथे मी विचारतोय काय, तुझं चाललंय काय? बरं मी काय लहान आहे का? दूध पिता बच्चा आहे का मी? मला कळतं कोणाशी कसं वागायचं आणि कोणाशी कसं नाही वागायचं ते. तुझ्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. करत राहा तुझी कटकट. स्वानंदी, आय न्यू इट तू परत येणारच होतीस. तू ना मला सोडून जाऊच शकणार नाही. नाही, लेट मी करेक्ट. तू मला सोडून राहूच शकणार नाहीयेस. कळलंय तुला? मला माहिती होतं तुला त्या साखर गावात करमणारच नाहीये. आय एम सो हॅपी तू परत आलीस. कशी आहेस तू? खरं सांग स्वानंदी, मला खूप मिस केलंस ना तू, म्हणून इथे परत आलीस ना? आई नो यार, ये बंबई और जेसी का जादू ही अलग आहे. आणि मला माहिती होतं तुला त्या साखर गावात करमणारच नाहीये. तसे काय ठेवलंय का त्या साखर गावात? आय मीन मला माहिती आहे तुझी आई तुझी बहीण सगळे तिकडेच आहेत म्हणून तू तिकडे गेली होतीस. पण अगं तू काय करणार आहेस त्या साखर गावात? बरं झालं तू आलीस. तुला माहितीये मी तुला किती मिस करत होते. तुझ्याशिवाय हॉस्टेलमध्ये माझी एकही मैत्रीण नाहीये. मी खूप मिस केलं तुला. मीही तुला लई मिस केलं जेसी. मी गावाकडे एकटी पडले होते खूप. स्वानंदी, अगं काय झालंय? हे काय लागलंय तुला? आय एम सो सॉरी, मी एक्साइटमेंटच्या नादात तुला बघितलंच नाही. काय लागलंय हे सगळं? काही नाही, ते धावपळीत लग्नाच्या. तुझ्या बहिणीचं लग्न कालच झालंय ना स्वानंदी? मग तू एकाच दिवसात का परत आलीस?
स्वानंदी काय झालं, काय विचारते मी?